brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजप खासदारासाठी प्रशासनाकडूनच नियमांना खेळाची टोपली. निशिकांत दुबेंसाठी बंद भीमाशंकर मंदिराचे दरवाजे का उघडले? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये वर्षभर गर्दी असते. मात्र जीर्णोद्धारामुळे जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले. तरीही शनिवारी मंदिरात काही भक्त असल्याचं दिसून आलं. हे फोटो पहा. या फोटोत दिसत असलेली व्यक्ती साधीसुधी नाही. याच व्यक्तीसाठी प्रशासनानं गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद असलेल्या भीमाशंकर मंदिराची दारं उघडलीत. हे आहेत झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे. हो, तेच दुबे ज्यांनी राज ठाकरेंना आव्हान देत देशभरातला माहोल गरम केला होता. याच खासदार दुबेंनी काल भीमाशंकर मंदिरात येऊन दर्शन घेतलं. दर्शन घेणं हा काही वादाचा विषय नाही, पण प्रशासनानं दिलेल्या खास ट्रीटमेंटमुळे याची महाराष्ट्रभर चर्चा होते. जीर्णोद्धारामुळे एकाही भक्ताला दर्शनासाठी येऊ दिलं जात नाही, पण शनिवारी निशिकांत दुबे हेलिकॉप्टरनं आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांसह मंदिरात जाऊन दर्शनही घेतलं. याचेच फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत. भक्तांसाठी मंदिर बंद असताना भाजप खासदारासाठी मात्र दारं खुली झाली. नियमांना केराची टोपली दाखवत प्रशासनानंच घेतलेल्या या निर्णयामुळे आता संताप व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मला याबद्दल कोणतीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया मिळाली. त्यामुळे राज ठाकरेंच्या रोखठोक भूमिकेवरून पटक्कर मारेंगे म्हणणारे निशिकांत दुबे हेलिकॉप्टरनं आले, बंद मंदिराचे दरवाजे उघडून दर्शनही घेतलं आणि त्याच हेलिकॉप्टरने निघून गेले. म्हणजे त्याची माहिती ना जिल्हाधिकाऱ्यांना होती ना पोलिसांना, असंच प्रथम दर्शनी तरी दिसतंय. त्यामुळे आता तरी कायदा पायदळी तुडवणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष असेल. जुन्नरहून रायचंद शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.